तुम्ही आमच्यावर उपकार करत नाही। आजपर्यंत शासनासोबत काही ठराविक आमदार खासदार जर सोडले ते पण कारगिरी होते। त्यामुळे सुस्ताड झालेल्या या सरकारला, सुस्ताडासारखं झोपलेल्या सरकारचं आणि 27 आमदार 4 खासदारांचं आपण सगळ्या राज्यातील 13 जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करतो। जाहीर निषेध, सुस्ताडासारखा झोपलेल्या सरकारचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, हुकुमशाही सरकारचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, जातीयवादी सरकारचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, हुकुमशाही सरकारचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध। आज आपण सनदशीर लोकशाही संविधान मांडलं, परंतु आता जसं आमच्या आदिवासी क्रांतिकारकाने इतिहास रचला होता, जर खरंच इतिहासामध्ये नोंद काय असते, आंदोलनाचा इतिहासामध्ये पार्श्वभूमी काय आहे ती मागं बघितल्यावरती तसाच इतिहास उद्यापासून घडणार आहे। आदिवासी भागामध्ये एक वेगळे आंदोलन आता उभं राहतंय। आजपासून त्या आंदोलनाला सुरुवात झाली। आदिवासी भागामध्ये सगळ्या आदिवासी बांधवांना आव्हान केलेलं आहे, मिंदे सरकार हे फसवणी सरकार, अजितदादा यांनी आमच्या 1 वर्षभरापासून आदिवासी मुलांना फसवलंय, फसवत आहे, वेड्यात काढतंय, वेळ गाडूपणा करतंय। त्यामुळे आता त्यांच्या सरकारचा कोणत्या कार्यकर्त्याला, आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला, संताराला, शासकीय कार्यालयातील नोकरदार वर्गाला आदिवासी भागात फिरू देणार नाही। आपण सगळ्यांनी फिरू द्यायचं नाही, मरण आलं तरी चाललं पण शरण जायचं नाही। आता आपण ही लढाई आपली अंतिम आहे। आजची लढाई आपली तुमच्या मुलाबाळांच्या उद्याच्या भविष्याची। येणाऱ्या पिढीला तुम्ही काय उत्तर देणार आहे? माझे आई वडील आमच्या झोपलेल्या आमदारासारखे, खासदारांसारखे, सुस्तारासारख्या झोपलेल्या सरकारसारखे झोपलेले होते का? आमच्यासाठी लढाई लढली नाही का आमच्या आई वडिलांनी? हे मध्ये आपल्याला आपले मुलाबाळा विचारणार आहे। तुमच्या मुलाबाळांना उत्तर काय देणार तुम्ही? जर उद्याचं भविष्य जिवंत ठेवायचंय तर चालू वर्तमान काळामध्ये आपली लढाई लढून चालू वर्तमान काळातील आपल्या तरुणांना न्याय द्यायचा आहे। उपाशी पोटी आंदोलन चालू आहे त्यांचं। दवाखान्यामध्ये काही आमचे आंदोलक गेले, पाऊस मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतोय तरी कोणी लक्ष देत नाही। आदिवासींना कोणी वाली नाही। आता आज फक्त सरपंच परिषदेच्या लोकांनी राज्यभर आंदोलनाला पाठिंबा दिलाय, त्यामुळे सरपंच परिषदाचं सरपंच मी अभिनंदन करतो। त्यासोबत राज्यातील पोलीस प्रशासन, खरंच पोलीस प्रशासनाचे आभार मानव जेवढे कमी आहेत। जाता जाता मी राज्यातील सर्व पोलीस प्रशासनाने राज्यभर चक्काजाम आंदोलन, रास्ता रोको आंदोलन, धरणे आंदोलन यांना तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं। त्यामुळं कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम आदिवासींनी केलं, तुम्ही सहकार्य केलं। त्यामुळे माननीय पोलीस प्रशासनाचा, राज्यातील पोलीस प्रशासनाचा आभार मानतो। त्यासोबत लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आहे। आपल्या आमदार खासदारांनी दखल घेतली नाही, कोणत्या सरकारने दखल घेतली, वेळोवेळी सरकारपर्यंत आवाज आपला पोहोचवण्याचं काम तो लोकशाहीचा 4था आधारस्तंभ करतोय। तो आमचा पत्रकार बांधव, मीडिया बांधव रोज वेळोवेळी कोणतं सरकार जात नाही, कोणतं निवेदन घेत नाही, परंतु माझे पत्रकार बांधव रोज त्या आंदोलनास्थळी जाऊन आंदोलकांची माहिती घेतात। शासनाला जागा करण्यासाठी आंदोलन पत्रकारितेच्या माध्यमातून, त्यांच्या लेखणीच्या दणक्यातून, त्यांच्या आवाजाच्या दणक्यातून शासनाला जागा करण्याचं काम करतोय। त्यामुळे पत्रकार बांधवाचं मी आभार मानतो। असेच एकजुट, असेच साथ, असंच संघटन आपल्या सगळ्यांना ठेवायचं। ही लढाई अजून संपलेली नाही, लढाईला आताची सुरुवात झाली। आपल्याला गुलगुलान अजून बाकी आहे, गुलगुलान आपल्याला करायचंय। आपली लढाई खूप मोठी आहे। दोघांचे मुद्दे, इतरांचे मुद्दे हे घेऊन आपल्याला पुढे लढायचंय। त्याआधी आपल्या देशाच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे आणि झोपलेल्या सरकारी जागेहून आज त्या आंदोलनाची दखल घ्यावी। नाही अन्यथा उद्यापासून होणारा परिणामच गेंड्याच्या खात्याच्या सरकारने, सुस्ताडा सरकार, झोपलेल्या सरकारने जागेहून आदिवासी न्याय द्या। एवढे बोलतो मी, माझे 2 शब्द बोलतो। जय हिंद, जय आदिवासी, जय आदिवासी। एक तीर एक कमान, एक समान।
मैं झूक नाही सकता. सगळ्यांनी त्या वाक्याचा अर्थ समजून सगळ्यांनी तसं वागायचं. आपण गुलाम नाही, या देशाचे मालक आहे. काय मालक आहे त्या देशाचे. मैं सकता, मैं झूक नहीं सकता. मैं शौर्य का अखंड बागू, मैं शौर्य का अखंड बागू. जला दे जो दुश्मन की रूह को, जला दे जो दुश्मन की रूह को. मैं उसी आदिवासी का बेटा हूँ, मैं उसी आदिवासी का बेटा हूँ. जय आदिवासी. पेशावरती झालीच पाहिजे. आपल्याला सरपंच परिषदेने पाठिंबा दिलाय. त्यामुळे सरपंच परिषदेचे आदरणीय सरपंच महोदयांनी पुढे येऊन व्हिडिओ पूर्ण नाही येत त्याने. मार्गदर्शन करा. पुढे गेले. व्हिडिओ पूर्ण घेतली Nature of the mind emotion, full supreme truth. Service to man is service to God. Honesty has the best policy. अरे दशा आणि दिशा कोण दाखवलेली आहे. नेटची परीक्षा बघा. अरे राज्य चालवता येतं का? राज्य चालवता येतं? चालवता येतं का? बोला ना. आदिवासी कुठे नेऊन ठेवले. अरे ऑरेंज वाडी होती ती पावसाळा रोगी, हिवाळा भोगी, उन्हाळा त्यागी सगळं ढगाईसला नेऊन लावलेलं आहे. जंतुशास्त्र तरी कळत मायक्रो बीएससी त्यांना काय दशा ठेवली. कलेक्टरने यावं या देशाचं, ह्या बांधवांचं, लोकांचं काय काय दुखवटा आहे ते बघावं. उतरा आणि या. आज ऑफिस मध्ये असेल तर या रस्त्यावर. अहो शिक्षण केलेलं आहे. शिक्षणाचा आवाज आहे बुलंद आवाज. शिक्षण हे वाघिणीचं धुन आहे. ते गप्प बसणार नाही. एक ना एक दिवस आपण या जागेवर व्हिलेज अँड पीपल सर्व्हिस जे कॅटेगरीज ओपन बसलेले आहेत गाडीवर लाद मारून कायदा आपल्या हातात आहे. लोकशाहीला राजा आहे. विलेज अँड विलेज पॉवर लोकांनी गावातच बांधणी करा. बांधणी केल्याशिवाय हे तुम्हाला रस्त्यावर येणार नाही. अरे बाबा यांचे डोके खोके कुठे आहेत ते त्यांच्या फक्त मालावर आहेत. जरा लक्ष ठेवा तुम्ही. लोकांनी तरी लक्ष ठेवा. काय हे वाटोळे कसे करतात त्याच्यावर एक बारीक नजर ठेवा. एवढं बोलून माझं भाषण संपवतो. महाराष्ट्र सरकार होश में आओ. महाराष्ट्र सरकार होश